पाठीमागच्या लेक्चरमध्ये एखाद्या आपण बघितलं ग्राफ बघायला स्टार्ट केले होते. काय म्हटलं एखाद्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. त्यामध्ये एखाद्या सेकंड केस बघितली. काय सेकंड केस एखाद्या मोशन स्टार्ट फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. बरं एखाद्या ते ग्राफ आपण क्लिअर केले. बरं एखाद्या या लेक्चरमध्ये एखाद्या आपण प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करणार आहोत. बरं काय तुम्हाला जर वाटत असेल एखाद्या आपल्याला प्रॉब्लेम चांगले जमायला पाहिजे तर एक काम करा एखाद्या जे आपले 1 to 7 लेक्चर झाले एखाद्या ते लेक्चर एखाद्या कम्प्लीट रिवाइज करा आणि त्यानंतर एखाद्या या लेक्चरकडे तर आपण एखादा प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करू. काय होता प्रॉब्लेमचं स्टेटमेंट वाचतो एखाद्या. आणि एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या, हे प्रॉब्लेमचं स्टेटमेंट वाचताना आपण एखाद्या पहिल्यांदा काय करणार आहे, जे पण एखाद्या बेसिक फॉर्म्युले आहेत एखाद्या जे कंटिन्यू लागणारे फॉर्म्युले ते फॉर्म्युले एखाद्या अगोदर लिहून घेऊ आणि त्यानंतर एखाद्या प्रॉब्लेमकडे जायला स्टार्ट करू. तर एखाद्या 3 फॉर्म्युले एखाद्या त्यातला पहिला फॉर्म्युला दॅट इज डिस्प्लेसमेंट. काय एखाद्या डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला x इज इक्वल टू a sin ओमेगा t. x इज इक्वल टू a sin ओमेगा t. अर्थात अंडरस्टँडिंग क्लिअर एखाद्या a इज द एम्प्लिट्यूड आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखाद्या मोशन स्टार्ट फ्रॉम द मीन पोझिशन. काय म्हणलं मोशन और SHM स्टार्ट फ्रॉम द मीन पोझिशन. सेकंड फॉर्म्युला वेलोसिटीचा v इज इक्वल टू ओमेगा इन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. याच्यामधलं एखादा स्टँडर्ड क्लिअर. a is the amplitude, x is the displacement, omega is called as the angular velocity or angular frequency. थर्ड एखादा फॉर्म्युला ऑफ एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय एखाद्या मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. अर्थात एखाद्या फॉर्म्युलाबद्दल क्लिअर सांगणं. हा फॉर्म्युला एखाद्या विथ साईन एखाद्या त्याच वेळेस वापराल एखाद्या ज्यावेळेस तिथे साईनची गरज असेल. जर साईन जर एखाद्या त्या ठिकाणी जर गरज नसेल एखाद्या तर डायरेक्ट एवढाच फॉर्म्युला वापरा. एक्सेलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि आता एखाद्या आपण प्रॉब्लेमच्या स्टेटमेंटकडे जाऊ तर व्यवस्थित लक्ष द्यायला स्टार्ट करा. काय म्हटलंय बघा प्रॉब्लेममध्ये अ पार्टिकल परफॉर्म्स SHM ऑफ एम्प्लिट्यूड 10 सेंटीमीटर. एकदम क्लिअर एखाद्या जी SHM आहे एखाद्या त्या SHMचा एम्प्लिट्यूड काय एखाद्या 10 सेंटीमीटर. इथं एखाद्या वाटलं लिहितो मी A इज द नोटेशन फॉर द एम्प्लिट्यूड दॅट इज एम्प्लिट्यूड इज 10 सेंटीमीटर. पुढे काय म्हटलंय इट्स मॅक्सिमम वेलोसिटी. लगेच आठवायला पाहिजे एखाद्या मॅक्सिमम वेलोसिटी म्हटलंय आणि किती दिली इट्स मॅक्सिमम वेलोसिटी ड्युरिंग ऑसिलेशन्स इज 100 सेंटीमीटर पर सेकंड. त्याला काय म्हणतो एखाद्या Vmax ची व्हॅल्यू दिली त्यांनी. Vmax इज इक्वल टू किती दिलं आपल्याला 100 सेंटीमीटर पर सेकंड. 100 सेंटीमीटर पर सेकंड. पुढे काय विचारलंय व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे एखाद्या क्लिअर आहे की आपल्याला काय विचारलंय डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय एखाद्या x ची व्हॅल्यू विचारली. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट आणि कधी व्हेन द वेलोसिटी इज 60 सेंटीमीटर पर सेकंड. डिस्प्लेसमेंट एखाद्या विचारली आपल्याला आणि कधी विचारली एखाद्या ज्यावेळेस आपल्याला वेलोसिटी दिलेली. किती वेलोसिटी दिली आहे दॅट इज वेलोसिटी इज इक्वल टू 60 सेंटीमीटर पर सेकंड. बरं एखाद्या प्रॉब्लेमचं वर्डिंग कंप्लीट झालंय. काय काय दिले एखाद्या आपल्याला एम्प्लिट्यूड गिवन आहे, Vmax गिवन आहे, वेलोसिटी पण गिवन आहे आणि विचारलं काय एखाद्या आपल्याला x ची व्हॅल्यू विचारली. म्हणजे समजून घ्या एखाद्या 2 वेलोसिटी दिल्यात. फर्स्ट इज द मॅक्सिमम वेलोसिटी आणि सेकंड काय एखाद्या वेलोसिटी ॲट सम स्पेसिफिक डिस्प्लेसमेंट आणि ज्या स्पेसिफिक डिस्प्लेसमेंटला एखाद्या वेलोसिटीची व्हॅल्यू 60 सेंटीमीटर पर सेकंड आहे ती स्पेसिफिक डिस्प्लेसमेंट आपल्याला फाइंड आउट करायची. आता एखाद्या याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत एखाद्या. पहिले एक स्टँडर्ड कंडिशन एखाद्या की आपण जे नेहमी म्हणतोय ऑल क्वांटिटीज मस्ट बी इन SI युनिट. त्याची गरज नाही एखाद्या. काय गरज नाही बघा. वेलोसिटी कशामध्ये दिली सेंटीमीटर पर सेकंड मध्ये, एम्प्लिट्यूड कशामध्ये सेंटीमीटर मध्ये, त्यानंतर एखाद्या रेग्युलर वेलोसिटी पण काय सेंटीमीटर पर सेकंड मध्ये दिली. याचा अर्थ काय एखाद्या आपल्याला कन्वर्जन करण्याची गरज नाही. आपण एखाद्या रेग्युलर सेंटीमीटरचं सेंटीमीटर मध्ये ठेवणार, सेंटीमीटर पर सेकंडचं सेंटीमीटर पर सेकंड मध्ये ठेवणार. आता एखाद्या आपण एक गोष्ट बघायला स्टार्ट करू. Vmax चा फॉर्म्युला आपल्याकडे काय एखाद्या Vmax चा फॉर्म्युला Vmax इज इक्वल टू A इंटू ओमेगा. काय म्हणलं एखाद्या मॅक्सिमम वेलोसिटी इज इक्वल टू एम्प्लिट्यूड मल्टिप्लाइड बाय अँग्युलर वेलोसिटी. Vmax ची व्हॅल्यू दिली काय एखाद्या 100 ला 100 ॲज इट इज इक्वल टू एम्प्लिट्यूड दिले बघा दॅट इज 10 मल्टिप्लाइड बाय 10 ओमेगाला ओमेगा ॲज इट इज. बघा इकडे 0 इकडे 0 काय होईल एखाद्या 0 0 गेट कॅन्सल. 0 कॅन्सल झाले काय राहील एखाद्या ओमेगा इज इक्वल टू 10. सो ओमेगा इज इक्वल टू 10 आणि आपल्याला एखाद्या ओमेगाचं SI युनिट माहिती आहे दॅट इज रेडियन पर सेकंड. तर ओमेगा भेटलं एखाद्या आपल्याला. अर्थात ओमेगा काय विचारलेलं नव्हतं. ओमेगा इज इक्वल टू 10 रेडियन पर सेकंड. आता एखाद्या आपल्याला विचारलंय काय आपल्याला एखाद्या डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू विचारली ज्यावेळेस वेलोसिटी दिली. आपल्याकडे एखाद्या वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे एखाद्या आपल्याकडे वेलोसिटीचा तेव्हा हा फॉर्म्युला V इज इक्वल टू ओमेगा इन अंडर रूट A स्क्वेअर मायनस x स्क्वेअर.
तो फॉर्म्युला एखाद्या वापरायला स्टार्ट करतो. बघा आता डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतोय. काळजीपूर्वक एखाद्या v इज इक्वल टू काय म्हणलं एखाद्या ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ज्या ज्या व्हॅल्यू दिल्या एखाद्या त्या पुट करायला स्टार्ट करू. v ची व्हॅल्यू दिली का आपल्याला? दिली आहे बघा. v इज इक्वल टू काय 60 सेंटीमीटर पर सेकंड. ही व्हॅल्यू एखाद्या पुट करतो मी. v च्या ठिकाणी काय बघा 60 सेंटीमीटर पर सेकंड इज इक्वल टू काय ओमेगा. बघा इकडं v इज इक्वल टू ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू पुट करतो. ओमेगाची व्हॅल्यू काय एखाद्या 10. सो 10 मल्टिप्लायड बाय काय बघा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? ए 10 सेंटीमीटर. त्याचा काय होईल एखाद्या स्क्वेअर दॅट इज 10 स्क्वेअर मायनस काय बघा दॅट इज एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आणि इथपर्यंत आलेलं एखादा की फिजिक्स क्लिअर झालं एखाद्या. इथून पुढे काय एखादा बेसिक कॅल्क्युलेशन करायला स्टार्ट करतोय. हे झिरो काय होईल एखाद्या कॅन्सल. सो झिरो गेट कॅन्सल. आता बघा RHS ला काय एखाद्या अंडर रूट आहे. LHS ला काय एखाद्या 6 आहे. बघा एखाद्या आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची तर काय करावं लागेल? दोन्ही साईडचा स्क्वेअर करायला स्टार्ट करायला लागेल. काय करतो एखाद्या स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. 6 चा स्क्वेअर काय येईल बघा 6 स्क्वेअर दॅट इज 36 इज इक्वल टू स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय एखाद्या एकमेकांना कॅन्सल करतील. स्क्वेअर रूट गायब होऊन जाईल. आता डायरेक्ट मधले सिम्प्लिफाय करायला स्टार्ट करतो. 10 स्क्वेअर काय एखाद्या 100 मायनस एक्स स्क्वेअर. बस काय आपल्याला क्लिअर झालंय 36 इज इक्वल टू 100 मायनस एक्स स्क्वेअर. आता काय करतो एखाद्या हे मायनस एक्स स्क्वेअर आहे. LHS ला आलं काय होईल प्लस एक्स स्क्वेअर प्लस 36 RHS ला गेलं काय होईल मायनस 36. डायरेक्ट असं लिहिता येईल का बघा मला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 36. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 36. बघा याचं सबट्रॅक्शन करता येईल आपल्याला. काय येईल बघा इकडे कंटिन्यू करता 100 मायनस 36. बघा हे 10 मायनस 6 दॅट इज 4. पुढे एखाद्या कॅरी 1 इकडे एखाद्या 3 प्लस 1 दॅट इज 4. पुढे एखाद्या परत 0 म्हणजेच काय 10 मायनस 4 दॅट इज 6. काय दिली एखाद्या व्हॅल्यू दॅट इज द 64. 64 कोणाची व्हॅल्यू आली एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 64. आता एखाद्या आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. काय करणार दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या. एक्स इज इक्वल टू 64 चा स्क्वेअर रूट दॅट इज प्लस ऑर मायनस 8. सो एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 8. आता एखाद्या SI युनिट काय एखाद्या SI युनिटची गरज नाही एखाद्या. इकडे काय एखाद्या अँप्लिट्यूड सेंटीमीटर मध्ये होता. वेलोसिटी सेंटीमीटर पर सेकंड मध्ये होती. त्यामुळे एखाद्या डिस्प्लेसमेंट पण काय सेंटीमीटर मध्ये येऊन जाईल. आता फक्त एकच एखाद्या अंडरस्टँडिंग हे प्लस ऑर मायनस आलाय. प्लस ऑर मायनस काय इंडिकेट करते एखाद्या आपण बघितलं एखाद्या ऑसिलेशन मध्ये बघताना एखाद्या इकडे मेन्शन करतोय. बघा आपण सिंपल हार्मोनिक मोशन बघितली आणि सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये एखाद्या एक कॉमेंट केलं होतं. काय कॉमेंट केलं होतं? डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम काय एखाद्या डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 8 आलं एखाद्याचं कारण एवढंच की एखाद्या एक आहे आपल्याला माहिती आहे अँप्लिट्यूड 10 सेंटीमीटर. इकडे पण एखाद्या काय 10 सेंटीमीटर असेल इकडे पण 10 सेंटीमीटर असेल. तर एखाद्या जे मीन पोझिशन पासून RHS ला असतं एखाद्या त्याला काय म्हणतो आपण एक्स इज इक्वल टू प्लस 8 सेंटीमीटर. डाव्या साईडला आहे डायरेक्शन काय एखाद्या अपोजिट तर याला काय म्हणतो आपण एक्स इज इक्वल टू मायनस 8. या दोन्ही पॉईंटला एखाद्या वेलोसिटी काय असेल सेमच असेल. हे झाली एखाद्या अंडरस्टँडिंग. तर एखाद्या प्रॉब्लेमचे वर्डिंग एखाद्या खूप क्लिअरली समजून घ्या. फॉर्म्युले एखाद्या रिवाइज कंटिन्यू असू द्या एखाद्या हे पहिल्यांदा लिहून घ्या. ते लिहून घेतल्यानंतर एखाद्या आपण बघू की या प्रॉब्लेमला एखाद्या आणखी एक्स्ट्रा ऑर्डिनरी कसं केलं जाऊ शकतं किंवा याच प्रॉब्लेम मध्ये एखाद्या कसे मॉडिफिकेशन केले जाऊ शकते. तर हे लिहायला स्टार्ट करा. तर सगळ्यांना एखाद्या प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. सगळ्यांनी एखाद्या सोल्युशन एखाद्या लिहून पण घेतलं असेल. आता एखाद्या काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार एखाद्या किंवा याच्यामध्ये आणखी काही काही प्रॉब्लेम विचारले जाऊ शकते. तर त्यातली पहिली अंडरस्टँडिंग एखाद्या या प्रॉब्लेम मध्ये एखाद्या कुठंच आपल्याला म्हटलं नाही की फाइंड अँग्युलर वेलोसिटी पण एखाद्या आपण काढलंय. याचा अर्थ एखाद्याच्यावरून समजून घ्या. आपल्याला हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पेपर जर सोपा निघाला एखाद्या तर क्लिअर कट सांगितलं जाईल फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँग्युलर वेलोसिटी दॅट इज 10 रेडियन पर सेकंड. हे झालं एखाद्या आणखी एक एक्स्ट्रा प्रॉब्लेम. याच प्रॉब्लेमला एखाद्या आणखी मॉडिफाय होऊ शकते. अँग्युलर वेलोसिटी माहित झाली आपल्याला पिरियड काढता येऊ शकते. आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा एखादा ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. तर आपण टी इज इक्वल टू काय लिहू शकतोय 2 पाय बाय ओमेगा. पिरियड काढता येऊ शकते. पिरियड माहित झाला तर एखाद्या आपल्याला फ्रिक्वेन्सी पण काढता येते. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय माहिती आहे 1 बाय पिरियड किंवा काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड. हे पण एखाद्या फाइंड आउट करता येऊ शकते. त्यानंतर एखाद्या आणखी पुढे इकडे येऊन एखाद्या आपण काय म्हटलं एखाद्या एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू आली आपल्याकडे काय आलं
x इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, x इज इक्वल टू -8 सेंटीमीटर. तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं एखाद्या की मीन पोझिशन पासून 8 सेंटीमीटर पर्यंत पोहोचण्यासाठी किती टाइम लागेल, म्हणजेच की आपल्याला टाइम इन्स्टंट विचारला जाऊ शकतो. म्हणजे समजून घ्या एखाद्या पिरियड इज डिफरंट, टाइम इन्स्टंट इज डिफरंट. तर आपल्याला एखाद्या टाइम इन्स्टंट 2 काढायला लागतील. कुठं x इज इक्वल टू 8 ला पोहोचण्यासाठी लागलेला टाइम इन्स्टंट वेगळा असेल आणि दुसरा काय एखादा x इज इक्वल टू -8 ला पोहोचण्यासाठी लागलेला टाइम इन्स्टंट वेगळा असेल. तर एखाद्या या हिशोबाने एखादा विचार सुरू असू द्या. म्हणजे बघा आपण फिजिक्सचा अभ्यास एखाद्या चांगल्या पद्धतीने कधी करायला समजायचं, जेव्हा एखाद्या एका प्रॉब्लेमवरून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉब्लेम तयार करता येतील. एका प्रॉब्लेमवरून एखाद्या 10 प्रॉब्लेम तयार करता येईल तर समजायचं एखाद्या की आपण भारी अभ्यास करायला. याच्यामध्ये आणखी एक एक्स्ट्रा गोष्ट लक्षात द्या की तुम्ही आता एखाद्या असे विचार करायला स्टार्ट करा आणि तुम्हाला एखाद्या जे पण विचार येत आहेत एखाद्या ते व्हिडिओच्या एखाद्या कॉमेंट बॉक्समध्ये ऍड करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर एखाद्या टाका. त्याच्यावरून मला हे लक्षात येईल की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय. तर एखादा हा प्रॉब्लेम कम्प्लीट झाला, आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला स्टार्ट करू. आपण एखाद्या फर्स्ट प्रॉब्लेम क्लिअर केला, त्याच्यातली एखाद्या कन्सेप्ट बघितली, अंडरस्टँडिंग सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, त्याच्यामध्ये एखाद्या विचार कसा करता येईल, प्रॉब्लेम मॉडिफाय कसं करता येऊ शकते त्या गोष्टी बघितल्या. आता आपण एखाद्या सेकंड प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करतोय. काय दिला बघा सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम तर एखाद्या वर्डिंग पहिल्यांदा वाचायला स्टार्ट करू. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचआर. लगेच क्लिअर व्हायला पाहिजे एखाद्या पार्टिकल काय एखाद्या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते. लगेच इमॅजिन लक्षात द्या मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन या गोष्टी लगेच लक्षात द्या आपल्या डोळ्यापुढे यायला पाहिजे. पुढे काय म्हणलंय, हॅज मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ 20 सेंटीमीटर पर सेकंड. लगेच क्लिअर लक्षात द्या दिले का आपल्याला Vmax. Vmax ची व्हॅल्यू दिली, वेलोसिटी मॅक्सिमम किती दिली लक्षात द्या, दॅट इज द 20 सेंटीमीटर पर सेकंड. पुढे कंटिन्यू काय म्हटलं लक्षात द्या, अँड मॅक्सिमम ऍक्सेलरेशन ऑफ 80 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ऍक्सेलरेशन पण दिलंय आणि फक्त ऍक्सेलरेशन नाही लिहायचं, ते कसं आहे मॅक्सिमम ऍक्सेलरेशन दिलंय. जे आपण एखाद्या कुठं बघितलं होतं, स्पेशल केसेस मध्ये बघितलं होतं एखाद्या, दॅट इज ऍक्सेलरेशन मॅक्सिमम इज इक्वल टू काय 80. युनिट काय एखाद्या सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्यामधली एखाद्या फर्स्ट अंडरस्टँडिंग समजून घ्या. वेलोसिटी सेंटीमीटर पर सेकंड मध्ये, ऍक्सेलरेशन सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. हे सेंटीमीटर पर सेकंड, हे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ एखाद्या एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही, तेच युनिट आपण ऍज इट इज वापरणार. पुढे विचार करू काय विचारलं आपल्याला, फाइंड द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. पहिली अंडरस्टँडिंग लक्षात द्या, अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द अँग्युलर वेलोसिटी. काय म्हणतो एखाद्या अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द अँग्युलर वेलोसिटी. याचा अर्थ काय लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलंय, अँग्युलर फ्रिक्वेन्सीची किंवा अँग्युलर वेलोसिटीची व्हॅल्यू विचारली. आता लक्षात द्या आपल्याला जे फॉर्म्युले काय कुठले माहिती आहेत ते बघायला स्टार्ट करू. Vmax चा फॉर्म्युला माहिती आहे काय लक्षात द्या, Vmax इज इक्वल टू काय फॉर्म्युला, A इंटू ओमेगा. मॅक्सिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला लक्षात द्या, एम्प्लिट्यूड इंटू अँग्युलर वेलोसिटी. मॅक्सिमम वेलोसिटी दिली आहे किती लक्षात द्या, 20 सेंटीमीटर पर सेकंड. लक्षात द्या याला LHS ला लिहितो, याला RHS ला. काय होईल बघा, A इंटू ओमेगा इज इक्वल टू काय, दॅट इज 20. A इंटू ओमेगा दॅट इज 20. दुसरं लक्षात द्या काय दिलं आपल्याला, मॅक्सिमम ऍक्सेलरेशन. मॅक्सिमम ऍक्सेलरेशनचा पण फॉर्म्युला आपल्याकडे काय फॉर्म्युला लक्षात द्या, ऍक्सेलरेशन मॅक्सिमम इज इक्वल टू काय फॉर्म्युला, दॅट इज A इंटू ओमेगा स्क्वेअर. बघा लक्षात द्या आपण -A इंटू ओमेगा स्क्वेअर वापरायचो, पण एखाद्या क्लिअर असू द्या की ज्यावेळेस कधी साईनची गरज नाही पडणार एखाद्या, त्यावेळेस काय वापरणार आपण डायरेक्ट फॉर्म्युला विदाउट साइन वापरणार, दॅट इज मॅक्सिमम ऍक्सेलरेशन इज इक्वल टू A इंटू ओमेगा स्क्वेअर. आता एखाद्या मॅक्सिमम ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू दिली किती दिली आहे, 80. आपण मॅक्सिमम ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी ती व्हॅल्यू वापरणार, याला LHS ला घ्या, याला RHS ला ठेवा. काय होईल बघा, A इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 80. A इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 80. बरं काय दोन इक्वेशन तयार झाले, त्यांना आपण नाव देऊ. कन्सिडर दिस झालं इक्वेशन 1, A इंटू ओमेगा स्क्वेअर एखाद्या, त्याला काय म्हणून इक्वेशन 2. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं बघा, फाइंड आउट काय करायचं एखाद्या अँग्युलर वेलोसिटी. आणि आता विचार करायला पाहिजे अँग्युलर वेलोसिटी कुठं आहे, बघ कुठे दिसायली. पहिल्या आपण इक्वेशन मध्ये एखाद्या अँग्युलर वेलोसिटी दॅट इज A इंटू ओमेगा. दुसऱ्या आपण इक्वेशन मध्ये एखाद्या काय अँग्युलर वेलोसिटी दॅट इज A इंटू ओमेगा स्क्वेअर. बरं काय थोडं जर विचार केला ना तर लक्षात यायला स्टार्ट होईल. आपण जर या दोघांचा रेशो घेतला, काय म्हणतो एखादा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 चा जर रेशो घेतला तर अँप्लिट्यूड लक्षात दोन्हीकडे कॉमन आहे. रेशो घेताना एखाद्या कॉमन गोष्टी काय होतात, कॅन्सल. रेशो घेतल्यानंतर कॉमन गोष्टी कॅन्सल, इकडे ओमेगा स्क्वेअर आहे, इकडे ओमेगा, एक ओमेगा कॅन्सल होऊन जाईल.
आणि डायरेक्ट आन्सर भेटून जाईल. म्हणजे ही अंडरस्टँडिंग एखाद्या की काय करायची गरज पडू शकते. तर काय म्हणतो बघा, एक स्टेटमेंट आहे ते काळजीपूर्वक काय म्हणतोय, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. हे फक्त एखाद्या तुम्हाला समजा म्हणून सांगतो, एखाद्या अशा गोष्टी नाही लिहिल्या तरी चालते. काय म्हणतोय, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला काय करा, इक्वेशन 1 ने डिवाइड करा. बरं, एखाद्या इक्वेशन 2 ला डिवाइड करायचं याचा अर्थ काय, इक्वेशन 2 न्यूमरेटरला असेल, इक्वेशन 1 काय असेल डिनॉमिनेटरला. आणि इक्वेशनला डिवाइड करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, LHS ने डिवाइड करणे, RHS ने डिवाइड करणे. तर पहिल्यांदा एखाद्या आपण LHS चं डिव्हिजन बघू. काय एखाद्या न्यूमरेटरला इक्वेशन 2 दॅट इज a into omega square, डिनॉमिनेटरला काय एखाद्या इक्वेशन 1 चे LHS दॅट इज डिवाइड बाय a into omega इज इक्वल टू RHS बघा, इक्वेशन 2 चे RHS दॅट इज 80 डिवाइड बाय इक्वेशन 1 चे RHS दॅट इज 20. जे काय कॅन्सल होते ते कॅन्सल करायला स्टार्ट करू. LHS मध्ये काय काय कॅन्सल होईल, a गेट कॅन्सल, इकडे ओमेगा स्क्वेअर आहे, खाली काय ओमेगा, एक ओमेगा कॅन्सल होईल. सो ओमेगा गेट कॅन्सल विथ दिस ओमेगा. RHS ला बघा काय काय कॅन्सल होते, दिस 0 गेट कॅन्सल, 2 नी 8 ला कॅन्सल करता येईल, 2 1 जा 2, 2 4 जा 8. बघा LHS मध्ये काय राहिले, ओनली ओमेगा. RHS ला काय लिहायचा 4. सो ओमेगा इज इक्वल टू 4 and the unit of the angular frequency that is the radian per second. तर काय भेटलं एखाद्या आपल्याला अँग्युलर वेलोसिटीची व्हॅल्यू भेटली 4 रेडियन पर सेकंड. बरं, एखाद्या प्रॉब्लेम मधली खोज काय एखाद्या हे क्लिअर असू द्या. प्रॉब्लेमचं एखाद्या वर्डिंग वाचताना एखाद्या काही गोष्टी समजायला पाहिजेत. आपल्याला जसं पण म्हणलं एखाद्या मॅक्सिमम वेलोसिटी म्हणलं लगेच क्लिक व्हायला पाहिजे एखाद्या काय a into omega is equal to 20. त्यानंतर एखाद्या पुढे काय म्हणलंय, मॅक्सिमम ऍक्सेलरेशन लगेच क्लिअर व्हायला पाहिजे, a into omega square is equal to 80. आणि एखाद्या काय विचारलं एखाद्या त्याच्यावरनं पुढचं अंडरस्टँडिंग वाढायला पाहिजे. बरं, एखाद्या हा प्रॉब्लेम लिहून घ्या एखाद्या, त्यानंतर आपण याच्यावरचं आणखी याला वेगळ्या क्वांटिटी कशा विचारल्या जातील, आणखी विचार कसे वेगळे केले जाऊ शकतात, याच प्रॉब्लेमला आणखी कसं मॉडिफाय केलं जाईल ते बघायला स्टार्ट करतो. सगळ्यांनी एखाद्या हा प्रॉब्लेम लिहून घेतला असेल, सगळ्यांना क्लिअर पण झाला असेल एखाद्या की काय काय विचारलं होतं एखाद्या आपल्याला एकच क्वांटिटी दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय एखाद्या 4 रेडियन पर सेकंड. आता एखाद्या वेगवेगळे विचार करायला स्टार्ट करू, त्याच्यामध्ये सेम प्रॉब्लेम मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं. तर एखाद्या पहिली गोष्ट आपल्याला काय माहित झालंय, अँग्युलर वेलोसिटी माहित झालेली एखाद्या. तर काही वेळा इथं पिरियड पण विचारला जाऊ शकतो. पिरियडचा फॉर्म्युला आपण क्लिअर केलं एखाद्या, ओमेगा इज इक्वल टू 2π/t, याचा अर्थ काय पिरियड इज इक्वल टू 2π/ओमेगा. बरं, एखाद्या ओमेगा माहित झाली याचा अर्थ आपण पिरियड पण काढू शकतोय. सेम प्रॉब्लेम मध्ये पिरियड काढायला विचारलं जाऊ शकते. दुसरी अंडरस्टँडिंग, फ्रिक्वेन्सी विचारली जाऊ शकते. आता काही जण म्हणतील सर हे फ्रिक्वेन्सीज विचारले, तर हे क्लिअर असल्याला काय, दिस इज नॉट द सिंपल फ्रिक्वेन्सी, दिस कॉल्ड ॲज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय एखाद्या 1 डिवाइड बाय पिरियड. फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द 1 डिवाइड बाय पिरियड. त्याच्यावरून एखाद्या फ्रिक्वेन्सी विचारली जाऊ शकते. म्हणजे एखाद्या दोन गोष्टी बघितल्या आपण की वेगळ्या पद्धतीने विचारल्या जाऊ शकतात सेम आन्सरवरून. तिसरी गोष्ट लक्षात मात्र खूप महत्वाची आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट असू द्या. त्याच्यावर एखाद्या कसं कॉन्सन्ट्रेट असू द्या एखाद्या हे क्लिअर करून. बरं, एखाद्या इथं ना टाइम इन्स्टंट विचारला जाऊ शकतंय. टाइम इन्स्टंट कुठला विचारला जाऊ शकतंय, म्हटलं जाऊ शकतंय फाइंड द टाइम इन्स्टंट टू कव्हर किंवा एखाद्या टू मूव्ह द पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. बरं, एखाद्या इकडे दाखवतो जस्ट O A आणि B विचारलं जाईल एखाद्या की काय पार्टिकल O ला आहे, O पासून A ला मूव्ह होण्यासाठी किती टाइम लागतो. आता परीक्षेत हे स्टँडर्ड आहेत, आपण ग्राफ बघितले. काय बघितलं, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जायला किती वेळ लागतो एखाद्या, दॅट इज द T/4 म्हणजेच काय पिरियड डिवाइड बाय 4. आणि आपल्याला विचारलं जाऊ शकते फाइंड द टाइम रिक्वायर्ड टू मूव्ह फ्रॉम O टू A. तर आपल्याला लगेच लक्षात द्यायला पाहिजे पिरियडला कितीने डिवाइड करा, 4 ने डिवाइड करा, डायरेक्ट आपल्याला टाइम इन्स्टंट भेटेल. म्हणजे ही विचार सुरू असू द्या एखाद्या. आता इथपर्यंत आलो ना लगेच पुढचा विचार यायला पाहिजे की असं काय की पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीलाच विचारतील, कुठं पण विचारतील ना, पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीला विचारतील, तिथं जाण्यासाठी किती टाइम लागेल, कुठून कुठपर्यंत पण जाण्यासाठी लक्षात लागणारा टाइम विचारला जाऊ शकते. तर याच्यावर एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या. आता थोडा आणखी विचार करू. आणखी विचार काय बघा, इकडे काय लक्षात आपल्याला अँग्युलर वेलोसिटी माहित झाली. या सेम प्रॉब्लेम मध्ये एखाद्या अँप्लिट्यूड पण विचारला जाऊ शकतो. आता काही जण म्हणतील सर अँप्लिट्यूड कसं काढायचं, तर सिंपल लक्षात द्या. ओमेगाची व्हॅल्यू लक्षात द्या, उचला
वेलॉसिटीच्या फॉर्म्युलामध्ये ठेवा. बघा ओमेगाची व्हॅल्यू काय 4 ठेवली, 4 1 जा 4, 4 5 जा 20. डायरेक्ट काय भेटून जाईल, एम्प्लिट्यूड इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे हे समजून घ्या लक्षात. हे कशामुळे सांगतो एखाद्या, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कधी पण प्रॉब्लेम सोडवत असाल एखाद्या प्रॉब्लेम सुरू झाला वाचायला की एखाद्या आपण कन्सेप्ट मध्ये घुसलेलं पाहिजे. याचा इम्पॅक्ट काय होईल एखाद्या काही दिवसांनी अशी सवय लागेल एखाद्या तुम्हाला की तुम्ही प्रॉब्लेम अर्धा होईपर्यंत काय तुमच्या लक्षात आलं असेल की काय काय विचारलं जाऊ शकते. आणि याचा फायदा होईल एखाद्या फायनल नीटच्या एक्झाममध्ये, जेईच्या एक्झाममध्ये किंवा एखाद्या सीईटीच्या एक्झाममध्ये. कारण म्हणतो ना आपण 30 सेकंडमध्ये आन्सर यायला पाहिजे. ते कधी येईल एखाद्या जर तुम्ही या पद्धतीने एखाद्या करत गेलो तर एखाद्या खूप चांगले प्रॉब्लेम एखाद्या आपण एखाद्या प्रॉब्लेम बघितले एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये एखाद्या येताना परत एकदा सांगणं. पहिले जे 7 ते 8 लेक्चर आहेत एखाद्या सगळेच्या सगळे एखाद्या लेक्चर काय व्यवस्थित रिवाइज करून या एखाद्या. तेव्हा एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये जे प्रॉब्लेम्स होतील ते आणखी सोपे जातील. आणि एकदा प्रॉब्लेम जमले ना एखाद्या तुम्हाला फिजिक्समध्ये काहीच अडचण वाटणार नाही. तर ठीक आहे, आपण थांबतो या ठिकाणी. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.